अरे काय करू राहिली तू? मी इकडून वाट पाहत तुमची. इकडून आलो वरतून, ती मोटर चालू करायची होती. कुठे गेलते? मोटर चालू करायला पण लाईट गेली नेमकी. आणि तुम्हाला काय सांगितलं सकाळपासून? ते सांगेल होतं पण मी कधी गावात गेलो होतो, थोडा टाइम लागला मला. माहिती तुमच्या गावाकडे गेलेच नाही. नाही गेलो, आता दोघं जाऊ. मला काय नाही ते, तुम्ही तुमचं निपटा ना. नाही तू आज का बरं राही. त्याचं माझं जमत नाही, तुम्हाला माहिती नाही पाहिलं. त्याच ते बरोबर आहे, तू फक्त बरोबर राह, मग चांगलं होईल. मला पाहिलं होतं तू पैसेच नाही यायचं, तुम्हाला तर देईन तुमचं तोंड पाहून. नाही देणार तो. तुला उलट तुझ्या मुळे मिळाले तर मिळाले. जाऊ द्या एवढं जाऊन पाहू. आणि त्याला पैसे जास्त माग बर का. हा काय नाही आपल्या तिथं. नाही तिथं पैसे भरायचे. ₹1,00,000 काम आहे आपल्याला. 1 लाखाचं काम आहे. तुम्हाला वाटतं लाभ देईन म्हणून? नाही मला नाही वाटत, पण आपला शब्द आहे, शब्द टाकून पाहू आपण. मग एक एवढं कर्ज झालं आपल्यावर, एवढे पैसे कुठून आणायचे आपण? नाही. नुसतं पैसे खातो, त्याला कळत नाही का आपल्या भावाचं कसं आहे? काय आहे, त्याला कधी लय लाभाड येतो त्याचा. चला बरं आता. काय बसायचं काय काम भाई, एवढे पैसे पैसे मग कुठून आणले? ते का आपा का कष्टाचे तुम्ही आणि कष्ट हं? रात्रंदिवस पिऊ राहिले आणि कष्टाचे पैसे म्हणे. महापदार्थी पेतो, मा बापाचे पैसे पेतो. अहो बायकोय मी, माझा अधिकार आहे तुम्हाला विचारायचा. बस लय झालं. अरे तुला काय घ्यायचं होतं ना? हा बघू द्या ना पण काय मला. पाहती? 1 2 3 4 5 6 7 8 मानवासी एवढे द्या ना, मी मोजते ना, मोजू राहिले. का रे शिरपत, काय चाललं? काय नाही बस. तू तर काल कांदे इकून आला. आज विकले ना. हा किती इकली? बोपले केवढं, तुम्हाला काय करायचं? पण येणं कस काय झालं तुमचं इकडं? तू का काय आम्ही बोलतो भाऊ म्हणजे तोंड घालायचं सवय नाही त्या कुत्रीवाणी मध्ये तोंड खूप शिकली. काय झालं? अर्थ नव्हती. माहिती ना तुमची भाषा नाही काय सांगलं मी सांगत. तुला आम्हाला बायको पैसे लागत आहे. तुला बायको फुकवल्याच नाही मला माहिती. मी काय म्हणते माझ्या संग बोला, त्यांना बोलता नाही येत. हा तो मुका आहे मुका. बायकोला पुढं घालता आणि ते माग राहू राहिले. पहिल्यापासून दाबून ठेवलं त्यांना. खरं तेच झालं, त्याच्यामुळं मला काही जास्त रेटून बोलता येत नाही. कांदेच पैसे द्या आमचे. पैसे दिसे आता आहे ना, मला लोकांनी जंदारी द्यायला लागेल. काय देणेदारी? मला उठला सुटला पैसा काय देणेदारी हो? आता देणेदारी तुमची काही असू द्या, काय आमची ते काय ठेवा, तू आजारी होती माहेरला पळून आणि जाती मग? पैशाला बरोबर येऊन आणि मानावर पाणी भरतं रात्रंदिवस ते. मग भरत नुसतं पाणी तर भरतं ना, बाकीचं काही करत नाही ना, बाकीचं मी करते ह्यांच्यासोबत. कष्ट करावं लागायचं मला रात्रंदिवस. काय कष्ट करता ना तुम्ही? रात्रंदिवस पाणी भरलं मानावर ना, कांद्याला खत ते शिकते. तुम्ही काय करता? दारू मटणं पार्ट्या. दारू म्हटलं पाहिजे जो बापरे म्हणजे माझ्या बापाचे म्हणजे हे कोणाचं इथलं? हे बा, तू तिच्या आई बाप नको काढू. हे बा, शब्द जरा जपून वापर. वडील भाऊजाई तुझी कसं बोलायचं, वडील काय भाऊ बोलायचं? मग बोलता येईल का? मांडावरनं बोलायचं नाही हं? बे, तुला काय माहित? काय बोलायचं मला बोला. तुला नाही, तुला काय माहित नाही. मी पहिल्यापासून या घरात येईल मोठी. हा ते ना तिथे कुचकी हा, कुचकी. आपल्या गावात जमत होतं ना, तिने लय मोठं घातली. याला खाऊन दिला का मग चांगलं? नाही हा लबाड्यात करतो. लग्न झाल्यापासून असं आहे ना. ते काय नाही, आज पैसे घेतो हा. जाणार. 1 मिनिट, लग्न झाल्यापासून म्हणजे तुमचं म्हणणं तरी काय आहे? म्हणजे मी चुगल्या करते काय तुमच्या? मग मी चुगल्या करते का? मी आता उलटं, कोणी सांगितलं तो का? लग्नाच्या दादा उलट ती आल्या परपंच सुधारला हा. तेव्हा तो लग्न केला परपंच वाद चालला हा, होता. आधी काय तुला माहिती आहे का? सगळ्या. हा? तिचा पाय चांगला नव्हता तिचा पाय झाडला. तुझ्या लग्नाला 4 लाख रुपये लागले तवा रे. 4 लाखाचे 6 लाख केले माझ्या नवऱ्यानी. 4 लाख घातले पण ती निमेराचा डीजे बंद पडला होता. नाराज झाली सगळं नाचतारी. अहो, ती घरात आलेलं म्हातारं मेलं आपलं. हा हिचं पाय गुणाचा आहे. काय का म्हातारं? मात्र आजारीच होते त्या काय टायमाला. आजारी काय होतं? आजारी उलटं त्याने होते? रुपये झाला कधी सुधारला पैसे होता. आले की तिच्या भावाचं ऑपरेशन कर. ए, तू नको बाय बाय, तिच्या तुझं बापाचं हे कर. हा. तू नको लागू. तुम्हाला माझ्या मायाशी काही घेणं नाही बघा ताई. जाते कुठं? तुम्हाला माझ्या मायाशी घेणं नाहीये. तुमचा जो वाटा आहे ना तो तिकडं पा, तिकडं खपा. मग तुम्हाला पण माझ्या मायाशी घेणं नाहीये. पैसे द्यायचे की नाही आम्हाला? नाही द्यायचे कोणला? आम्हाला आता सध्या एवढे नाही तुम्हाला 1,000-1,500 खर्च आहे पुढे. काल 1000-1500 जाऊ दे तुला की. हा काय घेऊ? का हा. असं करा ना कष्ट. काय त्याने पाहू आम्ही. कायदे नाही घेऊ, कायदे नाही घेऊ. कोणता कायदा दाखवता आम्हाला? ए, कायदा दाखवू राहिले? नको पाठ करून तुम्ही इकडं
अहो आपल्याला काय दाखवू राहिले ते पण पहा मी ना. होतो ना समजून सांगायला तू काय तोंड घालती मध्ये बरं नाही बोलत काढा पैसे द्या तुम्हाला मोसर इथल्या मात्र ना 5 किलो कुळी घेऊन जाईल तिला शेंगोळीला आवडत आहे. माझ्या भावाचं पाय दुखू राहिलं ऑपरेशन सांगितलं 5,000 द्या ना कोणचं? माझ्या भावाचं त्याला मग सारख्या दवाखान्यात जाय तुला फुकट भेटेल धन्यवाद पैसे पाहिजे का? मग मळ्याचं काय हलावाय बघितलेस का नाही? मस्त तर आहे गार 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 दिसते हिरवागार हिरवं गार नुसतं लांब दिसतंय, पण त्याला पाणी बिणी दिलंय का नाही कधी बघायचीस? आता बघते तर आहे तुमचं लक्ष कुठं असतं थोडंफार आपण नाही लक्ष द्यावं अगं जेव्हापासून गहू लावलाय तो अर्धा गहू उगून आला तरी तुझं लक्ष नाही. मग तुमचं म्हणणं काय मी वावरांमध्ये राबायचं का मग एवढी इस्टेट कायसाठी हा इस्टेट कशासाठी? मग मी एकट्याने लक्ष द्यायचं का? अहो तुम्ही पण लक्ष देऊ नका पण मग मोल करून घ्या ना ते काम मी करून घेऊ का? मला बाहेर किती काम आहेत. मग तुमचं म्हणणं काय मी त्यांच्या बरोबर फिरू का तू आहे ना एक काम कर, त्या मजुरांकडे जा आणि व्यवस्थित काम करतात का नाही बघ. कोणाचे पैसे बिशे शिल्लक राहिले असेल तर टिपून घे, त्यांना हो. पैसे द्यायला बरं. हो हो चालेल चालेल हा जा त्यांची काळजी घे जरा. हो हो अहो तुम्ही कसं बाहेरच्याला जसं बोलता तसं मला पण बोलता अगं सावकार आहे, सावकाराचा आवाज हा कडकच राहतो. तुमचा आवाज कडक आहे मान्य मला पण मी तुमची बायको आहे ना अगं हो बायको हा. आहेच माझी, पण लक्ष दे मग तसं. हा चला पाहते मी हा बघ या तुम्ही हा हायला त्या मुनिमजीचं एक लक्ष आहे का नाही काय माहिती. ह्याच्याकडून आहे ना जवळजवळ हा 8 दिवस झालं हा हिशोब काय देणं झालाय मला. ह्याच्याकडून आज आहे ना पहिला हिशोब घेतला पाहिजे. कुठं आहे मुनिमजी? ह्याला बघू दे बरं मला. सावकार येतोय बुज भरायचे का काय म्हणतो ते, कुठं जा गेले कोणाला माहिती. सावकार कवा येते आणि कवा नाही कोणाला माहिती. कवाचा एवढं उभा राहिलोय. हा सावकार किती लांब गेले कुठे गेले कोणाला माहिती. सावकार येऊन राहिले बा. मुनिमजी नमस्कार. काय करतो? हे भुसा भरायचा ना. मग कधी भरायचा? आता ते गाडी येणार होती, गाडी आली नाही अजून. हा का? हा अरे तुम्हाला काम सांगून काय कामाचे आहे तुम्ही? अहो तुमची गाडी नाही लवकर आली तर मी काय करणार. फोन करता येत नाही का गाडीवाल्याला? अहो शेठजी मा का नंबर नाही त्यांचा. मग मला फोन करून विचारायचा होता ना त्या ट्रकवाल्याचा नंबर नाही म्हणून. हा पण मी तुमच्यावाला फोन करायचा तर मी कुठं केला नाही ना. हायला तुम्ही आहे ना काय कामाचे नाही. मी मी करतो. फोन लावतो. तुम्ही लावता. हा काय बाबा एक अवघड आहे तुमचं एक. हा साला निकम ट्रकवाला. हॅलो सावकार बोलतोय. ट्रक कधी येणार आहे माळ्यामध्ये? लवकर ट्रक पाठवून द्या. बर 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 10 मिनिटात ट्रक येतोय. मी लगेच भरणार 10 मिनिटात. समजलं ना? हम्म. पटपट जरा काम करा जरा. पटक्यात काम करतो सावकार. काय काम करत आणि तो मला हिशोब कधी देणार? एक काम करा हा तुम्ही आहे ना हं. संध्याकाळी सगळं वह्या घ्यायच्या आणि घरी यायचं. 6 येतो मी. सगळा हिशोब मला पाहिजे आजच्या आज. सगळं मी कम्प्लीट करतो. येऊ का? हा या. ट्रक पहिला भरून पाठवून द्या. हा, देतो पाठवून. ट्रक येईन वाज. शेठनं फोन केले. का हा आपण मळ्यात गेलो तिथे पण नव्हता सावकार. नाही नाही मग आता? आता आहे ना हं. घरीच असेल तू आता. घरी जायचं घरी जाऊ मग काय. ते सावकार तर लय बेकार म्हणजे त्याच्या बायावर लय ध्यान आहे बरं का. सावकारायचं येत राहतो. मला ते गंज वाईट वाटत जायचं सावकाराकडे. पण आता काय करावं नावीलाज आपल्याला पैशाची तर गरज आहे. झाडात घेऊस तर तुम्ही हा हा म्हणा तो जो बी म्हणा ना तर फक्त हा करा तुम्ही. तेच त्या करतो. time ला मी खुद पाहून घेते बर बर हं? चालेल ना. कारण आपल्याला गरज आहे पैसे. नाही नाही तू बरोबर करशील मला माहिती. हा आहे बरं का सावकार. सावकार राम राम. राम राम. आज जोडीनं आलाय राव इकडे. हा जोडीनं आलो ना. काय भानगडे? आम्हाला आहे ना अडचण आहे खूप. अडचण? हा अडचण तर प्रत्येकाला अडचण असते हो. तुम्हाला काय अडचण आली? आम्हाला अडचण अशी आहे. बसा बसा. आम्हाला लई अर्जंट काम आहे म्हणून पैसे लागत आहे. पैसे? हम्म आईला पैसे म्हणलं ना जरा अवघडच आहे हो. तुम्हाला काय अवघड आहे सावकार? काय सावकार साऱ्या गावाला. नाही मस्त नाव आहे मग पण कसं आहे पैसे दिलं तर पडदिशीनं वसूल झालं तर बरं वाटतं आम्हाला. आम्हाला लय नाही फक्त 4 महिने. 4 महिन्यासाठीच लागत. हा हा का? 4 महिन्यात तुमचे पिक निघाले का लगेच तुमचे पैसे देऊन टाकू आम्ही. काय वाटतं गवतासारखं पैसे लागतात. हा किती पैसे पाहिजेत?
आम्हाला ₹1,00,000 पाहिजे. तसे 1.5 लाख लागत होते, पण लाखच द्या. हा आहे ना? भरून घेऊ तेवढं. लाखात भागत. लाखात भागल. हा हा हा, पण यांच्याकडे बघून कसं काय पैसे द्यायचं? आता सावकार माणूस आता माय म्हणलं मी आणणारच आहे ना. नाही बराबर आहे, माणूस आहे, हा मग पैसे मी देईन, हा पैशाला नाही म्हणत नाही. पण बाबा मी तुझ्याकडे बघून पैसे नाही देणार, तुझ्याकडे बघून मी पैसे देईन. माझ्याकडं हा म्हणजे कसं आहे, उद्या पैसे जर तुझं काय, तू पिकलेला पान आहे, आज ना उद्या गळून पडला तर पैसे मला कोण देणार मग? अरे बाबा असं काय बोल राहिला? नाही नाही, असं अभद्र काय बोलतो सावकार? अहो, हे तुम्ही असं पैसे असं नाही देणार ना आहे. राहत. तुम्ही व्याज घेणार आहे असं काय बोलतो? नाही याद तर मी सोडणार नाही हो. हा मग यादाचा माझा सावकारकीचाच धंदा आहे. अहो, काय काम हो. ना, तू काम गुतेल. आता अर्जंट काम आहे, 4 महिन्यापुरतेच लागायचे आम्हाला. तुम्ही जबाबदार आहे ना? हा मी आहे ना, तुम्ही यांच्या नका एवढे करू, फक्त पैसेच काम करा. नाही, पैसे देतो मी. तुम्ही लाख काय 2 लाख म्हणला तरी मी द्यायला तयार आहे. हा, देऊन टाक पैशाचं मग काय हे घ्या. पाय बर. हे काय आहे, 70,000 रुपये ते हा आणि हे 30,000 आहे. धर, पैसे आहेत आपल्याकडे. कॅश सोबतच ठेवतं का? हा मग कॅश कसं आहे, 1,00,000 2 लाख रुपये खिशात पाहिजेतच हो. आता 1 लाख झालं ना? हा 1 लाख. बरं. बस होतील ना 1 लाख? हा बरं हा, झालंय. ही कसं 1 लाख. लागलं तुम्हाला फोन करीन. हा, लागलं तर फोन करा, फोन पेला मारून देईन. परत अडचण आली ना येऊ मग. आता आहेच ना सावकार, हा ओळख झाली आता. हा ओळख तर आहे. चालेल, येऊ का मामी? हा बरं येतो बरं आम्ही. या या. लय अर्जंट आहे. हा बरं या या. हा. कसं आहे, पैसा तर दिलाय पण शेवटी आपण सावकार आहे. किती केलं तरी गंगाराम सावकार म्हणतात, वसूल केल्याशिवाय आपण तर राहत नाही. हरामखोराला त्या मुनिमजीला सांगितलं होतं काम पाठदिशन ट्रक पाठवायला, आणि पाठवलं का नाही? मला आहे ना स्वतः जाऊन लक्ष द्यायला लागल. यांचा पत्ता नाही आहे, सावकाराचा महिना भरला. जर सावकार आला तर अवघडच होईल. त्याच्यामुळे माणूस गेला काय कोण बाहेर आज निघून. तर फोन ठेवला नाही घरी, मी फोन तरी उचलला असता ना, नाही तर लावला असता. मग त्या माणसाचं काही कळतच नाही. बरं येईना बी अजून 12 वाजून गेले, भाकर खाल्ली नाही, मला बी भूक लागून गेली. काय करावं गड्या? कोण आहे का घरात? हा सावकार, हा या ना. कुठे गेला तुझा नवरा? ते गावात झाले. गावात? हा आज किती दिवस झाले वायदा सोडून? वायदा भरला का? मग अरे ते काय झालं, आम्ही तुमच्याकडून पैसे आणले, हा. ते पैसे वाटणच पडून गेले. त्याच्यामुळे ते पैशाचं ध्यान नाही आणि व्याजाचं ध्यान नाही, असं हा. झालं. वा 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 वा, पैसे पडून गेले. सावकार तुमचे पैसे आम्हाला दाजीनच नाही झाले, आमचं काही काम नाही झालं. काय सांगा तुम्हाला माहिती का? ते काय सांगू नका मला, माझा व्याजाचे पैसे आणि मुद्दल कायच व्याज? 1 लाख रुपये दिले त्याचं व्याज. अहो पैसे आमच्या घर लोक आलेच नाही, तिकडेच पडले ते. पण तुम्ही माझ्याकडून घेताना कबूल केले होते ना, अहो तुम्ही आम्ही व्याज आणि तुमची मुद्दल देऊ म्हणून. म्हणलं होतं, पण पैशाचं आमचं काही कामच नाही आलं. तुम्हाला दिसतं का आम्ही काही नवीन वस्तू आणली का काय आणलं? हा, ज्या गाय होत्या आमच्या त्या इकावं लागले आम्हाला. हा का? मग नाही, आहे का काय नाही. आमच्याकडं? बरं आहे, तुम्ही सगळं ऐकलं, त्याचं मला काही घेणं देणं नाही. हा मग पण मला आहे ना माझा पैसा प्यारी आहे. पैसा प्यारा आहे तुम्हाला सावकार, खरे तुम्ही काय आमच्याच पैशावर नाही. सकाळपासून जवळजवळ मी त्याला 16 फोन केलेत, त्याने एकतरी फोन उचललाय का? बिघाड असेल फोन, माणूस आहे. आता माणसाचा भरोसा नाही तर फोनचा काय भरोसा करता तुम्ही? हा का? मग तुम्ही 4 महिन्याचा वायदा करून तुम्हाला 8 दिवस झाले तरी तुम्ही बाबा व्याज नाही दिलं मला अजून साधं. आपण सावकार तुम्ही बोलू नका, मानावर घरी नाही, मी तुमच्या रावदळ घेईन. तू काय अवधाळ येशील? मग पहिलेच सांगितलं होतं मी त्याच्या तोंडाकडे बघून पैसे देत नाही, तुझ्या तोंडाकडून पैसे बघून देतो म्हणून. म्हणले होते ना, हा. तुम्हाला सारं गाव ओळखे तर मी माणसं जमा करीन. हा, आणि तू- तुम्हाला इतका बेदाम हाणायला लावेल ना. या सावकाराला हा ए, तू गावाला बोलाव नाही तर कुणाला बोलवायचं त्याला बोलाव. नाही, मला तुमची खोडच मोडायची होती. हा का? मग मला खोड मोडायला लागल आता. म्हणजे हा, काय करणार तुम्ही? दाखवू का सावकार कसा आहे तो? सावकार सारं गावाला माहिती मला सोडून, पण मला आज पाहिलं मी कसा आहे सावकार. आज पाहिलाय ना? हा. अजून तू काय पाहिला नाहीस. म्हणजे तुला इथनं उचलून घेऊन जाईन, समजलं का? तुम्ही हा आपला हाईट पाहिली का? हा, मी 6 फुटाची बाई. तू माझ्या हाईट वर जाऊ नकोस. हा माहिती आहे, असं सावकारला पाहिले मी. तू पाहिले का? हा नाही नाही, मग मला आहे ना सावकार का इंगाच दाखवायला लांब लागल. राहायचं बरं का सावकार. लांब नाही, हा. तुला गोडीत सांगतो, पैसे देता येतात का? अहो, पैसे आम्ही घेतलेच नाही. घेतले नाही? नाही मग कसे वसूल करायचे ते मी बरोबर वसूल करतो. सावकार, हा हात सोडा बरं का तुम्ही. चालतो. हात सोडा, मग आम्ही माणसं जमा करणार. काय काय तू अहो, काय हे करतो? पाणी काय काय? करतो म्हणजे?
पैसे टाकायचे माझे पैसे. काय पैसे? हा. आता काय बायच्या हातवाला लायसन आहे काय तुझ्याकडे? लायसन आहे का म्हणजे? म्हणजे अरे पैसे द्यायचं लायसन आहे माझ्याकडे. तुम्ही माणसं जमा करा. असं सावकाराला माणसं काय दाखवतो कुठले? आज काय हात धरला ना. काय झालं? अहो या सावकार पहा ना भाऊजी. लागला होता. कोणचा हा हात धरला त्याने माहिती ए, का? नालाय का काय? हा तर तो आमच्याकडे गुस्सा गुस्सा मा भाऊ लाज वाटते हा. तुला? ए, तो काय काम आहे रे? ए, शिरप्या तो काय काम आहे? तुला गावात जगायचंय का रे? तू काय करशील काय करायचंय? तू काय करशील एक फोन लावला ना हा. तर तू कुठं जाशील? तुझा काय मुलगा करीत कुठं नाही? सापडत राहणार नाही. सावकार हा. ना तुला बाबा. टाकण्यावर का सोडा की टाकण्यावर का सोडा की मी ओय, ऐका ना. अरे पैसे घेतलेत माझे हा, ते 1 लाख रुपये. ओ, बाई माणसाला हात कशाला लावतो रे? हा? बाई माणसाला ती हात काय कशाला म्हणली लावतो? होती माहितीये का? तू नको चरा चरा बोलस. हा बोलू नको. हा. घरच्या बाईला हात सावकार लाव. बायला हात लावायचे हे नाही. याला ऊस ए, काढणार लय पाहिजे. पुढचं बोलायचं नाही. एक तर माझे पैसे टाकायचे नाही तर तुझ्या बायकोला उचलून घेऊन हा जा. हात लाव मला मग सांगा ते. हा? मग माझे पैसे टाकायचे पुढे नाही बोलायचं. होय. किती पैसे द्यायचे? 1 लाख 1 लाख रुपये आणि याजाचे 40,000. काय यात मी द्यायला द्यायचं नाही. ए. बायच्या हातवाला काय नाही पैसे द्यायचं घेतले ना. हात शिवाय धरला ना मी व्याज पिटलं. शांत बस सावकार जरा. हा पैसे दे मग माझे. 1 लाख हा 1 लाख रुपये आणि वरचे 40,000. आमचे तिथे 10,000 काढून घेतो 50चं बंडल. वर्ष काय जाते त्याने हात धरला मा. नाही, नाही नाही, अजिबात नाही द्यायचे पैसे. व्याजच द्यायचं नाही. हा. येतो पाहू बरं आपण. सावकार हा आता तुम्हाला पैसे भेटले हा. याज कोण देणार? व्याज बीज काय नाही आता. आता इथून जाता हा? का तुम्ही? 4 महिने पैसे वापरले त्याचं काय? अरे 4 महिने पैसे मा भाऊ हात काय लावला तो मग हात खा- माफी मागा. माफी. ए, सावकार. तू नको लय बोलू. सावकार, हा सावकार कधीच कुणासमोर झुकला नाही आणि कधीच झुकणार नाही. समजलं का? तुझे पैसे मिळाले ना वाढवा बोल नको तू. निघायचं आता इथून. तू आता करायचं तू आहे ना लक्षात ठेव. हा हा. अरे व्याजाचा पैसा आहे ना, व्याजाचा पैसा आहे ना, मला कसा वसूल करायचा आहे तो मी बरोबर तुम्ही वसूल भेटा करेन. आता आम्हाला तिकडं. जाय जाय जाय. का सावकार? आता तुला काय होतं करायची गरज होती रे? अहो काय झालं आम्ही त्यावेळेस तुमच्याकडे आलो तुम्ही पैसे नाही दिले मग आम्ही सावकाराकडे गेलो. अरे मी गेला होतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला दमत राहिली का तसं तुम्ही नाही बोलवले भाऊ. पुढचे व्यवहार होते ताई, असं का केलं तुम्ही? जाऊ दे चुकलंच आमचं त्याच्याकडून नव्हतं घ्यायला पाहिजे. आपल्या ट्रॅक्टर साफ नव्हतं याचा तुम्ही हा विचारलंय का? विचारलंय का? खरंय चुकलं आमचं. बरोबर जाऊ आहे. द्या आम्ही ट्रॅक्टर वरून नेला तुमच्या जेवण गोडवून तुला जर ट्रॅक्टर नव्हतं तुला बाकी गोड लागलं का? बरं जाऊ ट्रॅक्टर द्या. गेला कोणी लावला? जाऊ दे आता झालं ते झालं. चला आता घरी. बाबा पण जाऊ दे भाऊ आज होता आज हा जाऊ दे मोरते मला आहे ना. तुम्ही होते म्हणून आज वाचलो आम्ही. आज आम्ही वाचलो. एवढा जीव लावता तरी तुम्ही त्या दिवशी किती बोलले बरं त्यांना? जाऊ दे चुकलं माझ्याकडून लय आता. वाईट वाटलं, लय रडले ते. तुम्हाला सांगतो इथून पुढे जर तुम्हाला 10 किलो अडचण जर आली तर मागा बरं माने ना पैसे होते कांद्याचे पैसे पण मला ट्रॅक्टर आपल्याला याचा होता. काहीच नाही आपण आहे ना दोघं भाऊ जरी एकत्र असलो ना कोणाची ताकद नाही आपल्यावर काही हे करायची. या बाय जरा एवढं वाकडी पुढं तुम्ही नजर. बहिणीवाणी वागायचं आणि आम्ही सख्य भाऊचे हा अहो, ताई, कोणती काय टप्पर माझी आहे? पलटी आहे का? कोणाची टप्पर आहे का? नाही, आता नाही, आता ना. या वाघाच्या वाड्यात घुसायची कोणती मी काय टप्पर आहे म्हणते, का? वाघ राहू द्या, पोटाला भूक लागली असेल दोघांच्या हा. टेन्शन मध्ये. मग. चला घरी. हा ते वडे आणले पाहिजे हा, चल, चला. वडे बांधून आणले पोराला खा तुम्ही सगळे चल, लागलं.